सुप्रभात मित्रांनो, तर पुन्हा आपण निघालो आहोत एका नवीन ब्लॉगसाठी। ॲक्च्युली आपण चाललो आहोत ट्रेकिंगला, तुम्हाला टायटलवरून कळलं तसं। आपण सकाळी लवकर निघालो आहे 5 वाजता आणि आपण नाश्ता केला इथे मुंबईत UDPमध्ये। साधारण वाजले सकाळची आता 7 आणि इथून आपल्याला अजून 1 तास लागणार आहे बेस एरियाला जायला। आणि चला बघूया, आज आपण आणखी एक नवीन ट्रेक एक्सप्लोअर करूया। तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत कोरीगडला। आपण आता गडाच्या पायथ्याशी आहोत आणि आज ॲक्च्युली आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे महाराजांची जयंती। आणि आपला हा ट्रेक असणार आहे फॅमिली ट्रेक। तर आपण आलो आहोत फॅमिलीबरोबर इथे आणि आता आपण जाऊया गडावर। चला, जय भवानी, जय शिवाजी, चलो। पक्ष्यांचे पण छान छान आवाज येत आहे आणि शांतता इकडे गर्दी नाही आहे। काही ग्रुप्स मला वाटतं शिवजयंती निमित्त कालच गेलेत रात्री, ते रिटर्न येतात किंवा पहाटे लवकर गेले असतील। आपण मुंबईवरून आलो त्यामुळे आपल्याला 1 3 तासाचा प्रवास झाला। तर बघा, हा ॲक्च्युली तसा छोटा आहे पण आपण सगळे फॅमिलीबरोबर लहान मुलं एकत्र जात तांदून लागल्या चाललं। मित्रांनो, हा टोक आहे ना, त्या टोकाला जायचं आपल्याला। गडाचं टोक आहे ते, झेंडा दिसतो आपल्याला वरती। थोडं पुढे आल्यानंतर मग अशा प्रकारे पायऱ्या लागतात गडावर जाण्यासाठी। आणखीन थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक गुप्त गुहा लागते। बाजूलाच असं हे गणेश मंदिर आहे। मित्रांनो, आपण आलो तिथे मुख्य दरवाजाजवळ। हा गणेश दरवाजा आहे आणि आता आपण जाऊया वरती। गड आता आपण एक्सप्लोअर करूया। आणि मित्रांनो, आता आपण आलो आहोत गडाच्या एकदम टोकाला आणि टोकावरनं जो व्ह्यू पाहायला मिळतो तो खूप सुंदर आहे, छान वाटते। ही आहे गडाची तटबंदी आणि आपण तटबंदीच्या बाजूने चालतोय आणि हा आहे मागे गडाचा परिसर। छोटंसं तळ पण दिसतंय गडावरती, आपण नंतर जाऊया तिथे। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. बहुतेक हे मागे पाण्याचे टाके आहेत अशा प्रकारे. इथे पण एक दिसते. आणि इथेही आहे. आणि हे आटलेल्या तलावाचा भाग आहे हा, आणि त्यामुळे इथे छानशी अशी हिरवळ दिसते. अशा प्रकारे आपल्याला हे वाड्याचे भग्नावशेष इथे पाहायला मिळतात. घराचा परिसर अतिशय मोठा आहे. आपण एक टप्पा आता पाहिला इथे, एक टप्पा आणि हा मागे घराचा उर्वरित परिसर. मित्रांनो, हे आहे कोराई माता मंदिर, आणि ह्या गडाला जे नाव देण्यात आलं आहे ते ह्या मातेच्या नावावरनं देण्यात आलेलं आहे. म्हणजे आधी कोराई गड किंवा कोरीगड असं याला म्हटलं जातं. आणि हे आहे गडाचं दुसरं टोक. आणि आता आपण गड एक्सप्लोअर केलेला आहे, आणि आता आपण परतीच्या वाटेला लागणार आहोत. ॲक्च्युली हा भार्गवीचा पहिलाच ट्रेक होता, तर आता आपण तिच्याकडनं ऐकूया तिचा फर्स्ट ट्रेकचा काय एक्सपिरियन्स आहे. कसं वाटलं? मजा आली. आणि म्हणजे मला असं खूप शिकायला मिळालं महाराजांच्या त्या म्हणजे ओल्ड थिंग्सबद्दल. त्याचं म्हणजे असं की ते जे काय होतं ते पिस्तूल नाही तो तेच त्याच्याबद्दल शिकायला मिळालं. मग ते आम्ही भरपूर मंदिरात गेलो, मग माझे पाय पण दुखायला लागले आता. तर बघा, तुम्हाला पण जर असा लहान मुलांना घेऊन मजा करायची असेल आणि त्यांना महाराजांचा इतिहास दाखवायचा असेल तर अशा छोट्या छोट्या ट्रेकला तुम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की या. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पायथ्याशी पार्किंगच्या इकडे, आणि बबलीचा पहिला ट्रेक आहे आणि तिने केलेला आहे कम्प्लीट. So 3 cheers for बबली. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे.
मजा आलेली आहे. साधारण 4 ते 3.5 ते 4 तासामध्ये तुम्ही अख्खा गड एक्सप्लोर करून खाली येऊ शकता. एकदम आरामात टेहळणी करत आणि मजा करता. आणि आता साधारण 1:15 झालेलं आहे. तर आपण हा ब्लॉग इकडेच एंड करतो आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.